गाईज अँड वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. आज आहे फ्रायडे. सो आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही आमचा फ्रायडे कसा स्पेंड करतो. तुम्हाला क्लिफर्ड नाही दिसणार बिकॉज क्लिफर्ड ऑफिसला गेलाय सकाळी सकाळी उठून. तर मी तुम्हाला दाखवणार आहे क्लिफर्ड नसताना मी काय करते माझ्या फ्रायडेला. सो आपण जाणार आहोत अल्बर्टाईन मध्ये क्रोसॉन आणण्यासाठी. मला ना मी कधीचा ना एक तो हे पण बघितला क्रोसॉन आणि आईस्क्रीमचा व्हायरल व्हिडिओ, बट मी म्हटलं नको, अनहेल्दी होऊन जाईल जरा जास्तच. सो आता आपण जाणार आहोत अल्बर्टाईन मध्ये आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ओव्हरऑल डे आम्ही काय करतो आणि संध्याकाळी पण आम्ही काय करत असतो फ्रायडेला. कारण की युजली फ्रायडेला क्लिफर्ड ऑफिसला जातो, मी वर्क फ्रॉम होम करते. पाऊस पडतोय बाहेर, मला कळालं सुद्धा नाही आतमधून. मी दुसरे जॅकेट घालते. मी तुम्हाला वेदर दाखवते. हे बघा गाईस, तुम्ही सांगा या वेदरमध्ये पाऊस कसा पडू शकतो. आणि पाऊस पडतोय. हे बघा, तुम्हाला माझ्या हातावर बूंद दिसतील. मला बाहेर ऊन दिसलं ना तर मला कळालंच नाही. फुल क्लीन आहे वेदर. आणि आमच्या झाडाचे पेर बघा, छोटेच आहे अजून. पाऊस पाऊस पूर्ण पची झालंय. मला सायकलवर बसल्यावर कळालं की सायकलची बॅटरी डेड आहे. कारण मी काल ऑफिसमधून आले होते ना, तर बॅटरी डेड झालेली होती तेव्हाच. आणि मी रात्री चार्ज नाही केलं, म्हटलं फ्रायडेचे कुठे जाणार आहे. सो आता तुम्हाला दिसणार आहे मी कष्ट करत सायकल चालवताना. यार कसा पाऊस पडू शकतो. इतकं क्लीन वेदर असून. पोहोचले मी अल्बर्टाईनमध्ये. तुम्हाला एक गोष्ट दाखवते. हे बघा, माझी सायकल इथे पार्क केली मी आणि रस्ता बघा आणि क्यूटशी ट्रॅम. हे आमचं जुनं घर. इकडे राहत होतो गाईज आम्ही 12व्या फ्लोअरवर. मँगो पण मिळत आहे अजून, बट आय डोंट नो हा कोणता मँगो आहे, पण पिकलेले नाही आहे. गाईज नेदरलँड्समध्ये तुम्हाला हे बघा इतके सारे ब्रेडचे प्रकार दिसतात. ब्रेड ही ब्रेड. अजून ब्रेडचे प्रकार हे बघा. टॅड्याव टॅड्याव. हे बघा, ब्रेड ही ब्रेड. मी हे वालं दूध घेतलं, पण इथे ना गाईचं दूध आहे, म्हशीचं दूध आहे, इवन बकरीचं पण आहे. हे बघा इकडे वरती बकरीवालं. आणि गाईस मी सामान घेतलं, मी क्रोसॉन घेतला आणि दूधच घेतलं. बाकी सगळं घरामध्ये आहे. बिलिंगची प्रोसेस आय थिंक आम्ही ना आमच्या मागच्या 1-2 ब्लॉगमध्ये दाखवलेली आहे, म्हणून मी आता तुम्हाला दाखवलीच नाही बिलिंगची प्रोसेस. पण माझ्या एकटीकडून कॅमेरा पकडून ती प्रोसेस दाखवणं जमलं नाही ॲक्च्युली मला. सो आपण चाललो आहे आता घरी. आणि मी तुम्हाला जेवढे पण आता ब्रेडचे प्रकार दाखवले ना, परत आली ट्रम हे दिसणार तरी. मी तुम्हाला जेवढे पण ब्रेडचे प्रकार दाखवले ना गाईस, तुम्हाला माहिती का सगळे एकदम फ्रेशली बेक्ड असतात. ओके, तुम्ही सकाळी आले ना, सकाळी सकाळी तुम्हाला सगळं एकदम फ्रेश बेक केलेलं मिळेल तिथे. तर समटाईम्स ना क्रोसॉन पण असे वॉर्म असतात किंवा ते तुमच्या समोरच काढून टाकतात. सो ते जे पॅक्डवाले असतात ना, त्याच्यावर एक्सपायरी लिहिलेली असती तर ते तर चालतात. आणि बाकी जे आता मी जिथून ज्या साईडमधून क्रोसॉन वगैरे घेतलं ना, ते जर तुम्ही संध्याकाळी गेले ना अराउंड 7-7:30ला, सगळं संपलेलं असतं. आणि उद्या सकाळी वापस. आणि आय थिंक सो जे उरलेलं असतं ते डोनेट करता. आय एम नॉट शुअर, पण दुसऱ्या दिवशी ते तुम्हाला देत नाही. थोडासा दम लागला मला, कारण की चढ होता. सायकलमध्ये बिलकुलच बॅटरी नाही, आणि इलेक्ट्रिक सायकल बिना बॅटरीची तर खूप चढ जाते. हा उतारे. आता आपण बनवणार आहोत चहा. चहासाठी मी नवीन दूध आणलेलं पण आहे. अद्रक. आता खिसणी कुठे शोधायची. चहा विदाउट अद्रक इलायची इज इनकम्प्लीट. सरळ अँगल करते. आणि गाईज जर तुम्हाला वाटत असेल ना की म्हणजे मी काय करते, क्लिफर्ड काय करते, तर तुम्ही
कमेंट डाऊन करा की तुम्हाला बघायचंय की मी आणि क्लिफर्ड मध्ये आमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, आमचं प्रोफेशन काय आहे आणि आम्ही नेदरलँड्समध्ये कसं शिफ्ट झालो आणि लाईक एव्हरीथिंग. तुम्ही खाली कमेंट डाऊन करा, आम्ही नक्की त्याच्यावर व्हिडिओ बनवू. कारण की क्लिफर्ड परत कुठेतरी ट्रॅव्हल करणार आहे, सो तुम्हाला परत दिसणार आहे फक्त मी. मी एक गडबड केली आणि जे मला आत्ता रिअलाइज झालं, मी नेहमी जेव्हा दूध आणते ना तर एक साथ आम्ही एवढं दूध वापरत नाही, ते याला असंच वरतून आहे की जेवढं पाहिजे तेवढं याला बंद करून ठेवा. याला इथून कट करायचंय, म्हणजे बाकीचं उरलेलं दूध काय करायचं, 1 लिटर आहे हे. कारण की मग तर ते म्हणजे ओपन राहील ना. आता मी हे दूध जेव्हा ओपन करेल जेव्हा मला काहीतरी करायचंय, पण त्याची एक्सपायरी पण लवकर आहे. जर मी कट केलं तर ठेवू कुठे बाकीचं, असं आहे डायरेक्टली. कारण की ते दूध कमी पडलं तर मला आता हे ओपन करावंच लागलं. लेट्स सी, असं म्हणतात 2 दूध मिक्स केल्यावर चहा नासतो. आणि गाईज माझा चहा नाही नासला गाईज. तर मी आता डायरेक्टली तुम्हाला चहा पिऊन भेटते आहे लंच करताना. आणि मी लंचला बनवलेलं आहे, वाव, तुम्हाला दिसत असेल की आमच्या घरात किती सुंदर सूर्याचा प्रकाश येतो. म्हणजे ना तुम्हाला माहिती आहे का, दिवसा फुल किचनमध्ये ऊन येतं, म्हणून आम्हाला हा वॉल पाडण्याचा विचार चालू होता. आणि संध्याकाळी पूर्ण हाफ सोफा ऊन येतं त्या साईडनं. सो मी बनवलेले आहे माझ्या एकटीसाठीच, कारण मला एकटीसाठी काय बनवू सुचत नव्हतं. तर शेवया, फोडणीच्या शेवया. सो मी आता कामामध्ये बिझी आहे थोडंसं, मी आता काम करते. मग आपण बघूया क्लिफर्ड आल्यावर आम्ही काय करतो. क्लिफर्ड आल्यावर बघू. हे बघा ना, काय भारी ऊन येतं आणि स्किन पण भारी वाटते उन्हामध्ये. तरी आभाळ आहे थोडंसं, म्हणून आज ऊन कमी आहे. पण ठीक आहे, लंच करून आणि काम करून भेटूया. खाऊन बघूया कसे झाले. गाईज, मी तुम्हाला माझी रेसिपी सांगते. काय करायचं, पहिले थोडेसे भाजून घ्यायचे फक्त आपल्या शेवया, काढायच्या, तूप टाकायचं, तुपात बनवायच्या. तुपात बनवलं ना की जास्त भारी लागतं. तूप टाकायचं, जिरं मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर मसाले टाकायचे तुम्हाला जे टाकायचे असले, आणि शेवया टाकायच्या, मिक्स करायचं, वरतून पाणी ओतायचं गरम आणि शिजू द्यायचं. आणि रेडी आपल्या सिंपल, टेस्टी आणि इझी शेवया. गाईज, क्लिफर्ड आत्ता ऑफिसमधून निघालाय आणि तो येतोय, तर मी त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेवते, कॉफी आणि मखाना. त्याच्या आधी मी एक डॉक्युमेंट शोधत होते आणि लुक व्हॉट आय फाउंड. हे आहे पॅरिस ओल्ड प्रेस. म्हणजे आम्ही पॅरिसला गेलो होतो ना तेव्हा फोटो काढले होते ते. हे बघा, ही मी आहे आणि हा लास्ट इयरचा फोटो आहे माझा आणि क्लिफर्डचा पण आहे. 1 मिनिट मी दाखवते. हा माझ्या एकटीचा, हा एक आहे जो त्या क्वीन पिक्चरमध्ये पण तिने डान्स नव्हता केला का या चर्च समोर, हा पण तिथलाच आहे. हे बघा, याच्यावर डेट नाही आहे बट व्हेरी क्यूट, लास्ट इयरचा. आणि हा एक पण तिथलाच आहे जो त्या माणसानं असाच रँडमली काढला होता. हे बघा, क्लिफर्डचं लक्ष होतं, माझं लक्षच नव्हतं. पॅरिस ओल्ड प्रेस, क्यूट मेमरीज आहे आमच्याकडे पण पॅरिसच्या. लेट्स सी, परत जाऊ शकतो आम्ही. असा वाला फोटो माझा फेवरेट आहे. आणि हे बघा, इकडे खाली डिझनी पॅरिस पण आहे. आणि आपण बनवणार आहोत मखाना क्लिफर्डसाठी. हेल्दी, टेस्टी. तुम्हाला मखाण्याची पण रेसिपी सांगते मी आज की मी मखाना कसा बनवते. मखाना असा प्रॉपरली ड्राय रोस्ट झालाय. हे बघा, थंड होऊ द्या. असा आता तूप. गाईस, मला कधी कधी असं वाटतं ब्लॉगिंग एकदम भारी आहे ना, बोर झालं, घरात कोणी नसलं, कॅमेरा चालू करा आणि कॅमेऱ्याशी बोला. नाहीच एंटरटेनमेंट. म्हणजे पहिले ना क्लिफर्ड जेव्हा जरा जास्त टाकलं,
कमी टाका नाही तर हेल्दीचा अनहेल्दी होईल. वापस टाकलं. मी तूप टाकलंय. त्यानंतर कोरिएंडर पावडर 2 चमचे, थोडस तिखट, तुम्हाला जेवढं तिखट खायचं त्याच्याप्रमाणे, आणि मीठ. झालं. मसाल्याला प्रॉपर तुपामध्ये हे करायचं आणि डन. आणि मखाना टाका आणि मखाना इज रेडी. हो, क्लिफर्ड आलेला आहे गाईज. ओरड रे तिकडनं काहीतरी. आता जस्ट आला तो. मी सकाळी ब्लॉग चालू केला. मी सांगितलं की तू किती मेहनती आहे म्हणून, आणि तू ऑफिसला गेलाय, मी घरी बसले आहे. आणि गाईज असे क्यूटचे सेम शूज घालून रेडी झालो आम्ही. To play badminton. येस. आणि वेदर बघा. आम्ही बॅडमिंटन खेळायला आलो आणि हे इथले लोक एवढे स्वीट आहे माहिती का. तर त्याने आमची रॅकेट पाहिली. ओके, आम्ही सध्या नॉर्मलच रॅकेट घेतलेली. आम्ही योनेक्स वगैरे मध्ये अजून इन्व्हेस्ट नाही केला. मी विचार केला जेव्हा कंटिन्यूस येऊ तेव्हा घेऊ. तर तो बोलला त्याच्याकडे ऑलरेडी 2 रॅकेट आहे आणि तुम्ही बॉरो करू शकता, म्हणजे आता खेळण्यापुरतं. तर आता तो क्लिफर्डला 2 रॅकेट देणार. इथला जो म्हणजे यु नो जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पर्सन. गाईस, जी मजा आली बॅडमिंटन खेळून. खूप मजा आली. आणि तुम्हाला सांगू का, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नव्हतं, इधर तुम्हाला घ्यावं लागते मेंबरशिप किंवा मग तसं जर नॉर्मल तुम्ही खेळायला येत असेल. आता आम्ही इथे राहत नाही स्कीडममध्ये, म्हणून मेंबरशिप नाही घेतली आहे. तर आम्ही पे केले €6 पर पर्सन. आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला मग बॅट पण दिल्या, म्हणजे खेळायच्या फक्त आणि ठेवून द्यायच्या. आणि फुल पण इथे असतं. आणि कसं खेळता म्हणजे ओपन असतं, जे मी वेगळं एक्सपिरियन्स केलं इथे. नाही, इंडियामध्ये असंच आहे. नाही, इंडियामध्ये आता आपण पुण्याला वगैरे कसं 2 तासाचं बुक करत होतो ना पैसे देऊन, तर 2 तास तो कोर्ट तुमचाच, करेक्ट. तर इथे हे पब्लिक आहे ना, तर इथे कसं आहे 2 राऊंड खेळायचे 21-21चे, आणि मग कोर्ट चेंज करायचा, साईडला यायचं, मग दुसरं कोणतरी खेळेल, मग दुसरा कोर्ट खाली असला दुसऱ्या कोर्टमध्ये जाऊन खेळायचं. ते इथे असं असतं. पण खूप मजा आली. क्लिफर्ड तसा ओला झाला माहिती का, आणि क्लिफर्ड माझ्या जवळ आला आणि तिथे साईडला कोणीतरी होतं, मी असं लगेच म्हणते ई असं फुल ओला. पण आता आपण घरी जाऊन काय करणार आहे, घरी जाऊन बघू आता काय खायचं फ्रायडे नाईट. पण फ्रायडे विकेंडला सुरुवात छान झाली वर्कआउट करून. गाईज घरी जाऊन बोलतो, कारण तुम्हाला मी अंधारात दिसणार नाही. गाईज तुला लपवते मी तव्याने. तर कारण बघ ना, 1 सप्टेंबर पासून नाही होणार का आपल्याला जायला, कारण इट इज ओनली फॉर मेंबर्स. 1 सप्टेंबर पासून असं बोलला तो. हो. ओके गाईज, आम्ही घरी आलो आणि क्लिफर्ड पितोय प्रोटीन, आणि आम्ही बनवतो आहे व्हाईट सॉस पास्ता. फ्रायडे नाईट स्पेशल व्हाईट सॉस पास्ता. सो त्याच्यासाठी तुम्ही घ्यायचा आहे कांदा, शिमला मिरची आणि खूप सारा लसूण. आपल्याकडे बटर पण आहे, बटरमध्ये बनवतो. कमी बटर टाक, एकदम कमी बटर. ओके बेबी. आणि बाकी रेसिपी तुम्हाला सांगतो. ओ गरम आहे. असा स्पॅगेटी पास्ता आणला मी. आपण बघूया शिजला का. थोडा अजून होऊया. आजच किचन आवरलं, नको सांडू. गाईज आमचा पास्ता झालेला आहे. ओ शिट, खाली पाणी पडतं. बॉईल, हे बघा. आणि तू काय टाकतोय? पहिला टाकेल बटर, आणि जमके बघू ते बस कमी बटर एकदम. काहीच कमी बटर टाकायचं, कारण आम्ही डाएट वर जसं तुम्हाला माहिती. बटर विथ लिटिल बिट ऑफ ऑलिव्ह ऑइल पण टाकावं लागतं. हा, टू गेट द फ्लेवर. गाईज एकदा तुमचं बटर मेल्ट झालं, पुट गार्लिक, गुड डिसेंट अमाउंट ऑफ गार्लिक. गाईज लसूण डाल देते गाईज मला खूप एक्सपेक्टेशन्स आहे क्लिफर्डच्या पास्ताकडून. सो लेट्स सी. आणि मस्त लसूणला कॅरमलाइज होते. गाईज आता झालेला आहे. आता आपण टाकू कांदा. आणि कांदा मला क्लिफर्डने नॉर्मल कट करायला लावला होता, पण मी इथे पण उभा कट केला. आणि मग बेल पेपर
आणि ते पाणी केव्हा टाकायचं? स्मेल तर भारी येऊ लागली ना. मला स्मेल ना हक्का नूडल्स वाली येऊ लागलीये. अरे काय तुझे बटर पण गेलं ना आपण. गाईस तुम्हाला माहिती का इंडिया मधला सर्वात खतरनाक नूडल्स कोणते असतात? ते चायनीज स्ट्रीट स्टाईल वर एकदम जे रस्त्याला भेटत नाही का जसे तव्यावर कसे करता बाबू असे वाले जास्त आले. ती खतरनाक लागतात. आम्ही यावेळेस जेव्हा इंडियामध्ये येऊन आलाय तेव्हा माहिती का आपण काय करू फूड टूर करू. म्हणजे आम्हाला पुण्यामधले जे जे प्लेसेस पुण्यामध्ये देन गोवामध्ये क्लिफर्डचे फेवरेट प्लेसेस आणि औरंगाबाद मध्ये माझे फेवरेट. गोवा मधलं मिसळीला नाही आवडणार एवढं कारण ती नॉनव्हेज नाही खात टेस्ट करतो. हा गोवामध्ये नॉनव्हेजच जास्त मिळतं ना. कसं आहे काय पाहू क्लिफर्डने मला आता एवढी हाईट केली आहे. हे टाकू कारण ते पूर्ण नाही शिजू द्यायचं ना. ऑलरेडी दूध आहे मला जरासं आटा दे. तुला नॉर्मल आटा पाहिजे ना मल्टीग्रेन नाही ना. नाही नाही मग एवढाच आहे नॉर्मल वाला. हा मल्टीग्रेन बस एवढा बस. आटा टाकतं मग कोणी कोणी मैदा पण टाकतं ना. हम है तो हम है बाकी सब पाणी कम है. जर छान नाही बनला ना तर बघा मग मी खायला लागेल. अरे ऑडियन्सला सांग. आता टाकायचं पास्त्याचं पाणी त्याच्यात आणि त्याला जर असं हे करू स्मेल घेऊ दे मला. भारी स्मेल. आता जाईल आटा जाईल जरासं दूध. पहिले टाकलं पास्त्याचं पाणी त्यानंतर आटा आणि त्यानंतर टाकलं काय टाकलं आपण दूध. गाईस आम्ही एक गडबड केली ती तुम्ही नका करू. तुम्ही दूध आणि आटा पहिले प्रॉपर मिक्स करून घ्या आणि मग टाका. कारण की आता आमच्या आट्याला ना थोडा थोडा गोळा दोघी किरपड आता पावभाजी चाहिए ना गोळे फोडू लागलाय त्या आट्यामध्ये. पण झालंय ना प्रॉपर. आता आम्ही घेऊन आलेलो आहे सॉसची पेस्ट व्हाईट सॉसची. कमी टाक पहिले. गाईज आता ऑरिगॅनो टाकू. हे इथे कॉर्नरला शिजू द्यायला पहिले मी म्हणजे नाही यातला आटा कच्चा नाही. पण सॉसची कन्सिस्टन्सी भारी वाटते बघा. पेपर पावडर पण दे. हा ब्लॅक पेपर पण. गाईस दिस इज आवर सॉस दॅट इज रेडी. थांब मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. आणि गाईज हा आमचा सॉस. हे पण बाहेरच्या सारखा दिसतोय ना. तुझा हातच येऊ लागला रे. असं दाखवते. नाव मिक्स इट प्रॉपरली. आणि आता क्लिफर्ड प्रॉपरली पास्ता मिक्स करतो आहे. दिसतो तो एकदम बाहेरच्या सारखा आहे. अरे मी आजच किचन साफ केलं आणि बघ ना पाणी पडलं त्या पास्त्याचं. अजून तुला बेबी टाकून दूध टाकू नको. मला असं वाटतंय नको ना. मग याची जी तू चव बनवली होती ती थोडीशी खालीवर होईल परत. इनफ आहे बाबू. 2 मिनिटाला शिजू दे वाफ येऊ दे. आणि गाईस हे बघा आणि व्हेज पास्ता आहे बरं. हे अनियन्स आहे. फुकून दे. गरम आहे तरी पण. आणि गाईस प्लेट इज रेडी. घरी दिसतोय रे. आपण कॉर्न पण टाकायला पाहिजे होते का. सो गाईज आता आम्ही खातो आमचा पास्ता. आणि जर तुम्हाला आमचा आजचा टाइमपास फ्रायडे व्लॉग आवडला असेल तर गाईज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि उद्या वीकेंड आहे. वी आर एक्सपेक्टिंग आवर पार्सल टू कम. म्हणजे आमचे टाईल्स अजून नाही आले गाईज. सो
पण चेहऱ्यावर फरक दिसतो बरं वर्कआउट करून आल्यावर. हो. सो गाईज, स्टे हॅपी, स्टे सेफ अँड आणि थँक्यू. गाईज थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय, गुड नाईट.